हर हर महादेव. आज आहे माझा 75 आर्टचा 9वा दिवस. सकाळी 6 वाजता उठून मी पिलं अर्धा लिटर पाणी. फ्रेश होऊन मी कॉफी वगैरे पिली. कॉफी पिल्यानंतर मी गेलो जिमला. जिममध्ये आज माझा चेस्ट वर्कआउट होता. मी 50 पुशअप मारल्यानंतर आज इनक्लाइन बेंच प्रेस, त्यानंतर फ्लॅट बार्बेल प्रेस, त्यानंतर केबल फ्लाय, त्यानंतर मशीन फ्लाय मारून मी माझं वर्कआउट संपवलं. स्ट्रेचिंग वगैरे झाल्यानंतर मी फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून मेडिटेशन केले. त्यानंतर बुक रीड केली. बुक रीड झाल्यानंतर मी निघालो ऑफिसला जाऊन नाश्ता केला. आज थालीपीठ खाल्ली. आज मार्केट 97 पॉईंट डाऊन होतं बिकॉज ऑफ बँकिंग स्टॉक विकनेस अँड लेट सेशन सेलिंग अँड कॉझिंग एड ऑफ की इन्फ्लेशन डेटा. तर आज आपण माहिती घेणार आहोत रेमंड या स्टॉकबद्दल. याचा ऑल टाईम हाय 3,000 रुपयाच्या आसपास आहे आणि आत्ता 614 रुपये चालू आहे. त्याचे दोन मोठे रिझन आहेत. बिकॉज ऑफ 2024मध्ये लाईफस्टाईल बिझनेस वेगळा केला आणि 2025मध्ये रिअल इस्टेट रेमंड रिॲलिटी वेगळं केलं. दिस इज ओनली फॉर एज्युकेशनल पर्पज. त्यानंतर दुपारचे जेवण करून सर्व कामे करून मी आलो घरी. त्यानंतर मी गेलो स्टार्टअपला. त्याच्यानंतर गोशाळेत जाऊन गायला चारा टाकला. त्याच्यानंतर मी केला 75 आर्टचा 9वा दिवस कंप्लीट.